पहा, आजपासून आपण काल झालेला आपला क्वेश्चन पेपर होता त्या पेपरविषयी आज डिस्क्रिप्टिव्ह घेणार आहोत. ठीक आहे, तो पेपर समजावून सांगायचा आहे. तर कालच्या याच्यामध्ये 16व्या नंबरचा प्रश्न होता मॅथ मध्ये 7 + 7 प्लस 2 3 4 बरोबर किती, या संख्यांची आपल्याला बेरीज करायची होती ना. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे ना, त्या ट्रिक नुसारच सोडवा. किती लिहायचे आहेत? 3 4 5 गुणिला किती 7. बघा 7 5 35 चे हातचे आले 3, 7 चौ 28 आणि 3 31 चा हातचा आले 7 3 21 आणि 3 24 चे 4 हातचा आला 2. ठीक आहे, 7 दुणे 14 आणि 2 16 चे 6 हातचा आला 1, 7 1 7 आणि 1 8. आलाय सी नंबरचा आन्सर सगळ्यांचा. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन लिहून घ्या, ज्यांचं नाही आलं ते. तुम्हाला माहित होत आहे पेपर ग्रुपवर आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन बघा. 368 प्लस 34 प्लस 2356 प्लस 22. बघा, या क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांचा बरोबर आहे. आज आपण जे क्वेश्चन पेपर घेतला होता काल, आपण जो एका आठवड्यात शिकलाय, बरोबर ना. एका आठवड्यात तुम्हाला जेवढं बेसिक सांगितलंय त्या बेसिकच्या आधारावर हा आपण प्रश्नसंच तयार केलाय. ठीक आहे, असंच आपल्याला प्रत्येक आठवड्याला होईल हा पेपर. सुट्टी मागा नको. ठीक आहे, जेव्हा वाटेल मग तेव्हा एखाद्या वेळेस देऊ. त्याच्यानंतर हवाला क्वेश्चनचा आन्सर सांगा. आला का सोडवता? बघा, आपण कसं सोडवतो. 8 आणि 4 किती झाले 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 चा 0 हातचे आले 2, 2 आले ना, इथं 2 प्लस करा 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 18, 18 चे 8 हात चाला 1. त्याच्यानंतर 1 इथं प्लस करा, 3 आणि 1 4 झाले, 4 आणि 3 किती झाले 7. त्याच्यानंतर चौथा अंक आहे का 2 आहे ना, 2 चे 2 किती आले 2780. आलं का सगळ्यांचा? समजलं? त्याच्यानंतर 18व्या नंबरचा क्वेश्चन बघा. लिहत चला, जर ज्याच्याकडे नसेल त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा 5 6 8 मायनस 3 2 1 प्लस 4 मायनस 3 3 3 3. ठीक आहे, याच्यानंतर बघा, आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर सोडवायचा आहे. चुकलं का बरोबर आहे तुमचा? कोणाचा चुकला? 1 2 3 4 पुन्हा. चला तुम्ही सोडवून पहा बरं, एकदा सगळेजण सोडवून पहा. सोपा क्वेश्चन होता, तुम्ही चुकवलं कसं? आला? आता आला ना? तो बघा, पेपर सोडवते वेळेस जो आपला तो प्रेशर निर्माण होते ना, प्रेशर
सगळेजण बसले राहिले तर जर तुम्ही कधी काय होते माहितीये का, बोथच्या मुलांमध्ये तुम्ही बघा, जो सिंगल पेपर मारते म्हणजे एकटा व्यक्ती जर पेपर मारत असेल त्यावेळेस काय होते, त्याच्यावर तेवढा प्रेशर राहते का, त्याला माहिती आहे मी एकटाच मारत आहो, बरोबर, त्यामुळं त्याचे मार्क्स थोडेसे इन्क्रीज होतात. पण ते जर समूहामध्ये किंवा ग्रुपमध्ये आपण जर पेपर सोडवलं तर एक प्रेशर निर्माण होते ना, प्रेशर पेपरचा, त्याच प्रेशरमुळे आपले मार्क कमी होतात. तर तो प्रेशर हँडल करण्यासाठी नेहमी माझ्या मते तरी ग्रुपमध्ये पेपर मारलेलं बरं. सिंगल पेपर मारण्यापेक्षा कधी पण 4-5 मित्र मिळून जर पेपर मारलं तर आपले मार्क्स, तो जो प्रेशर निर्माण होते, जो पेपरच्या वेळेस मग जो प्रेशर राहते ना तो रिलीज होते, तेवढा काही वाटत नाही. ठीक आहे, म्हणून सहसा करून पेपर आपण ग्रुपमध्येच घेत जाऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, झालं का सगळ्यांचा, आला किती आलाय, 2469 आला आन्सर. बघा एकदा मी काढून दाखवतो, तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, प्लस प्लस होते, मायनस 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 राहिले तर त्या दोघांची प्लस करून प्लस प्लस मधून मायनस करायचं सांगितलं होतं ना. आता बघा आपण करून बघू, हा प्लस आहे ना, बरोबर, प्लस 568 आहे, प्लस किती आहे 5555 आहे. त्याच्यानंतर इथं मायनस बघा, मायनस 321 मायनस 3333 आहे. क्वेश्चन असं बघा आपण कसं सोडवतो, 8 आहे, 8 5 किती झाले, प्लस केला तर 13 झाले, 13 मधून 3 आणि 1 4 झाले, 13तून 4 गेले, किती उरले 9 उरलं. त्याच्यानंतर दुसरा अंक बघा, 6 आणि 5 किती झाले 11, 11 मधून 2 आणि 3 किती झाले 5, 11तून 5 गेले, किती उरले 6. त्याच्यानंतर बघा 5 आणि 5 किती झाले 10, 10 मधून 3 आणि 3 किती झाले 6, 10तून 6 गेले, किती उरले 4 उरलं. त्याच्यानंतर शेवटचा अंक बघा 5 उरलाय, इथं 3 उरलाय, 5 मधून 3 गेले, किती उरले 2. आलं सगळ्यांचा आन्सर, एका खाली एक नाही सोडवा लागला ना, समजलं, लिहून घ्या. सर्दी झाली बेटू. त्याच्यानंतर बघा 86 इंटू 51 होता ना, एकदम सोपा गुणाकार होता, ट्रिक सांगितलं होतं ना. बघा आन्सर किती येईल, डायरेक्ट सांगत आहो, किती येत आहे 86 43 43 86 4386 हा आन्सर येईल. समजलं, आलं ना, ट्रिक नुसार लवकर झालं सोडवून. त्याच्यानंतर दुसरं बघा किती येत आहे, दुसरा क्वेश्चन आहे 20वा नंबरचा, 96 गुणिला 97. जेव्हा दोन संख्याचा गुणाकार केला जाते तेव्हा ट्रिक सांगितलाय, याची ट्रिक नुसार सोडवलाय ना. बघा किती आला, 4 तिरी 12 आलं, किती उरले 93, किती झाले 9312 आला सगळ्यांचा. त्याच्यानंतर मिटवू, बघत चला कुठं चुकत आहे आपला. ठीक आहे, त्याच्यानंतर 86 गुणिला 15, तुमच्या 15च्या फाळापाठ झाला होता ना, बरोबर. सांगा आता आपण एक एक संख्याचा गुणाकार करणार आहोत का, असं नाही. 15 छक्क 90चा 0 हातचे आले 9, 15 आटा 120 आणि 9 किती झाले 129 झालं. आन्सर आला सगळ्यांचा 1290 आला ना, सोपा होता. त्यामुळे तुमचा कॅल्क्युलेशन एकदम चांगला होईल म्हणून आपण हे क्वेश्चन घेतलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 24 गुणिला 51 हा क्वेश्चन होता. सांगा बरं आन्सर किती यायला पाहिजे 1224. 51 गुणिला जर 24 केलं तर याचा आन्सर येते 1224 येते ना. कसं आलं माहित आहे, माहित आहे नाही माहित आहे,
जर समजा कोणत्याही संख्येला, कोणत्याही दोन अंकी समसंख्येला ठीक आहे, कोणत्याही दोन अंकी समसंख्येला जर 51 या संख्येने जर गुणायचं असेल तर ते संख्या जशीच्या तशी लिहून तिच्या अर्धे तिच्या समोर लिहायचे. समजलं? बघा 24 चे 24 लिहिलं, 24 चे अर्धे किती होणार मग 12. ठीक आहे, समजलं? सोपा होता ना? ते पुन्हा आपण एकदा जेव्हा आता उद्यापासून स्टार्ट करू तेव्हा लिहिणं सुरू करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर मिटवतो थांबा. सोडवा बरं तुम्ही. 43 गुणिला 101 या दोन संख्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे? गुड. या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल? 43. बघा याची ट्रिक सांगितलं होतं ना, तरी पण एकदा सांगत आहोत. जर कोणत्याही दोन अंकी संख्येला 101 या संख्येनं जर गुणा करायचं असेल तर ते संख्या जशीच्या तशी दोनदा लिहायची. 43 सोबत गुणाकार केलाय ना, म्हणून 43. जर समजा कोणतं किती 50 सोबत करायचं असतं तर 50. 82 सोबत करायचं असतं तर 82. समजलं? त्याच्यानंतर 36 गुणिला 12 सोडवा बरं. गुणाकार एकदम चांगला झाला पाहिजे म्हणून सांगतो. 4432 आहे. आलं? बघा पुन्हा एकदा सांगतो. 12 कम किती होणार आहे? 72 चे 2 हातचे आले 7. 12 36 आणि 7 43. बरोबर झालं ना? किती आला आहे आन्सर? 432. समजलं? त्याच्यानंतर लिहा. त्याच्यानंतर बघा एक क्वेश्चन सांगितलंय. 95 गुणिला 95 आहे. या 95 गुणिला 95 चा अर्थ काय होते? 95 चा वर्ग होते ना. जर तुम्हाला हे ट्रिक सांगितलंय ना 95 गुणिला 95 चे सांगितलंय, कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक सांगितलं होतं त्या दिवशी. म्हणजे ज्या संख्येच्या कोणत्याही दोन अंकी संख्येमध्ये ज्या संख्येच्या शेवटी 5 हा अंक येत असेल त्याची ट्रिक सांगितलाय ना. बघा कसं करतो आपण. 5 चा वर्ग किती लिहित होतो? 25 लिहिलं. त्याच्यानंतर काय करतो, जो अंक आहे त्याच्या समोरील त्याच्यामध्ये 1 प्लस करत होतो. 9 आणि 1 किती झालं? 10. 10 गुणिला मग किती केलं? 9. 9 10 90. झाला आन्सर. किती आला? 9025. आलं सगळ्यांचा? समजलं? सोपा होता ना? पेपर सोपा होता. तुम्ही थोडं लक्ष अभ्यास कमी केला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ओरिजिनल अजून प्रश्न सुरू होता. त्याच्यानंतर लिहा 26 नंबरचा प्रश्न बघा. 2/5 प्लस 3/5 यांची बेरीज. बघा कधी पण एक गोष्ट सांगतो, जर कोणत्याही दोन फ्रॅक्शनचा जर छेद मधली संख्या जर सारखी असेल, इथं 5 आहे इथं 5 आहे, तर छेदातली संख्या जशीच्या तशी लिहायची. लिहिले. त्याच्यानंतर वरच्या दोन संख्यांची बेरीज. 2 आणि 3 किती झाले? 5. 5 भागीला 5 म्हणजे किती होते? 1. आलं सगळ्यांचा आन्सर 1. आलं? समजला? सोपा होता ना? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3/7 प्लस 4/9
सोडवा बरं हा 3/7 3/7 प्लस 4/9 55 अजून 63 55/63 ठीक आहे. आला का सगळ्यांचा? नाही आला? बघा त्या दिवशी पण सांगितलं होतं याची एकदम शॉर्टकट ट्रिक्स काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा सरळ. ठीक आहे. 9 गुणिला 3 9 तिरी 27 केलं. त्याच्यानंतर प्लस आहे ना, तर इथं आपण प्लस द्यायचं. 7 चौ 28 भागीला किती, या दोन संख्यांच्या छेदातल्या संख्यांचा गुणाकार. तर बघा 9 7 किती होत आहेत 63. तर या दोन संख्यांची बेरीज सांगा बरं किती येईल. 55 आलं. 55 भागीला किती झाले मग 63. आला होता सगळ्यांचा? समजला? सोपा होता ना? त्याच्यानंतर मिटवू. झाला तो. त्याच्यानंतर बघा कालचा एकदम सोपा क्वेश्चन 2/3 मायनस 5/8 करा बरं यांची मायनस. किती आला 1/24 आला का सगळ्यांचा? नसेल आला, ज्यांचा नसेल आला त्यांच्यासाठी बघा आपण तिरपा गुणाकार करत होतो ना. 8 दुने 16 झालं. त्याच्यानंतर कोणता चिन्ह आहे मायनस, तर मायनस केलं. त्याच्यानंतर 3/5 15. त्याच्यानंतर भागाकारातल्या संख्यांचा डायरेक्ट गुणाकार करत होतो. 8 तिरी 24 16 मधून 15 गेले किती उरलं 1. इथं 24 किती आला आन्सर 1/24. समजला? इकडे बसा ना, इकडे पण खाली आहे. तुम्ही उद्यापासून समोर बसत जा. ठीक आहे, समोर बसा. तिकडं पूर्ण भरून राहिलंय, समोर खाली आहे, इकडे नाही बसत. मुलींसाठी सगळ्यांसाठी समोरची जागा. ठीक आहे, ते काही ऐकायचे नाही. ते कसं आहे, ते सागर अश्विन आहेत ना, ते खतरनाक व्यक्ती आहेत. ते कधी समोर बसले नाही. ते भाऊ तुम्ही समोर बसत जा बरं. ठीक आहे, हा समजला ना? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मिटो. ज्यांनी पेपर नाही दिलाय ना, ऐका, ज्यांनी पेपर नसेल दिला ग्रुपवर पेपर आहे आपल्या, तो पेपर काढा आणि त्याच्यातला क्वेश्चन नंबर बघा. आता क्वेश्चन नंबर आहे 29. ग्रुपवर आहात ना, क्वेश्चन नंबर बघा 29. बघा प्रश्न काय आहे, 7/9 मायनस 3/9 आहे ना. बघा या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे. बघा काय करायचं आहे, बेसिक सारखा आहे ना, बेस सारखा आहे ना, दोन्ही याच्यात छेदातली संख्या सारखी आहे, तर तो अंक जसाचा तसा लिहायचा. बघा इथं चिन्ह कोणतं आहे, मायनसचं आहे ना, त्यामुळं 7 मधून 3 गेले किती उरले 4. आन्सर किती आला 4/9 आलं सगळ्यांचा आन्सर. बढिया. त्याच्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन बघा. अश्विन आपल्या ग्रुपवर पण आहे पेपर. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. 2/3 मायनस 1/3 बरोबर किती. किती आला 1/3 आला ना. बेस सारखा असल्यामुळे आपण 3 डायरेक्ट लिहिलं. 2 मधून 1 गेला 1. किती आला 1/3.
3 आला सगळ्यांचा. त्याच्यानंतर मिटवू. सोपीच होता पेपर, पण तुम्ही थोडा अभ्यास कमी केला. टाइम नव्हता नाही, बाकीच्यांनी 35 मिनिटात सोडवलाय, तुम्हाला उशीर लागला. का बरं उशीर लागला? प्रॅक्टिस कमी पडली म्हणून. जर आपली प्रॅक्टिस जास्त राहिली असती तर लवकर सोडून झालं असतं ना. आता तुम्ही विचार करा, आपला जवळपास फक्त 15 मिनिटं झाले वाटते सोडवून होत आहे, बरोबर. आपण 30 पर्यंत पोहोचलो, 15ही व्हायची तर. पण ते प्रॅक्टिसमुळे होते. तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं स्पीड वाढेल. ठीक आहे. तसं मी प्रॅक्टिस करून घेतोच तुमच्याकडून, जबरदस्ती नाही यावेळेस. ठीक आहे. मागच्या वेळेस थोडासा ढील दिला होता, पण यावेळेस प्रत्येकाकडून जबरदस्तीनं करून घेणार. त्याच्यानंतर बघा 31 नंबरचा क्वेश्चन किती आहे? 3/2 गुणिला 2/3 गुणिला 4/5 गुणिला 5/4. काढलं होतं का आन्सर याचा? किती आला होता? 1 आला ना. बघा सर्वात आधी जर गुणाकार असेल तर क्रॉस मधल्या संख्या काढता येतात, आपल्याला काढता येतात ना. तर इथं किती? 3 याच्यात गुणाकार आहे ना, त्यामुळे काढता येतील. हे 2 कटले, हा वाला 3 कटला, किती उरला इथं? 1. हा 4 कटला, हा 4 कटला, हा 5 कटला, हा वाला 5 कटला, इथं किती उरला? 1 गुणिला 1 किती होते? 1. आन्सर किती आला असतं? 1. समजलं? नाहीतर काटल्यानंतर इथं काहीच दिसत नाहीये म्हणून तुम्ही 0 माराल. 0 मारायचं नाही. ठीक आहे ना. समजलं? कारण की भागाकार दिल्यानंतर कोणत्याही संख्येला भाग द्या, 1 उरते ना. जर समजा 2/2 असेल तर किती उरेल? 2 1 2, 1 उरलं ना. त्याच पद्धतीनं या प्रश्नाचा उत्तर निघेल. समजलं? त्याच्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन बघा. किती आहे? 7.6 इंटू 75 आहे ना. आपल्याला गुणाकाराची पद्धत सांगितलं होतं, सोडवून सांगितलं होतं. एकदा सोडवून दाखवतो बघा. थोड्या वेळसाठी पॉइंट विसरून जा. ठीक आहे. 6 पंचे 30चा, आजचे आले 3. सायन्स 7 5 35, सायन्स 7 42. टोटल किती झाली? 5 आणि 2 7, 7 आणि 3 10चा 0, आजचाला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8. 80 आलं, 80चा 0, हातचे आले 8 आले ना. त्याच्यानंतर काय करतो? 7 7 49, 49 आणि 8 किती झाले? 49 आणि 8 57 झाले. लिहिलं 57. पण बघा प्रश्नामध्ये किती संख्येनंतर पॉइंट आहे? 1. गुणाकारामध्ये पॉइंट राहिलं तर काय होते? प्लस होते ना. पण याच्यामध्ये एकच संख्येनंतर पॉइंट आहे ना. तर आपण एक संख्येनंतर पॉइंट देऊ दिलं तर आन्सर किती आला असता? 570 आला असता गुणाकार. समजलं? चला मिटवा. मिटवू. लिहत का? लिहत तर सांगत जा लिहत म्हणून. आपल्या ग्रुपवर पेपर आहे भाऊ, पेपर पाहून घ्या. झालं? झालं ना. नेक्स्ट बघा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 7.8 प्लस 3.6 इंटू 5.1 बरोबर किती? बघा 7.8 प्लस 3.6 गुणिला 5.1 याचा गुणाकार केला का? आला बरोबर सगळ्यांचा? कोणाचा चुकलाय? 2 चुकला, 3 तुमचा पण चुकला. गुड.
म्हणून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा कोणत्या संख्येने गुणत आहोत आपण? 5.1. थोड्या वेळसाठी पॉईंट बाजूला सरा. पॉईंट बाजूला गेलं तर किती झालं? 51 झाले. इथं किती झालं? 36 झालं. त्याच्यानंतर आता 36 गुणिला 51 आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळ पहिलं. 51 या संख्येनं जर कोणत्याही संख्येसोबत गुणाकार करायचा राहिला तर आपण काय करतो? ते संख्या जशीच्या तशी त्याचे अर्धे त्याच्या समोर 18 दुने 36 झालं. एवढं गुणाकार आला असतं. बघा आता काय झालंय? किती संख्यानंतर पॉइंट आहे? एक संख्यानंतर पॉइंट आहे. इथं किती संख्यानंतर पॉइंट आहे? एक. दोन्ही याच्यामध्ये एक एक संख्येनंतर पॉइंट आहे ना. जर मीनं काय म्हटलं होतं आधी पण सांगितलं होतं काल की पॉइंट नंतरचा जर गुणाकारामध्ये असेल तर काय होतात? प्लस होतात ना. एक आणि एक किती झालं? 2. आपल्याला किती संख्येनंतर पॉइंट द्यायचा आहे? 2. किती येईल? 18.36 आला. प्लस प्लस किती करायचं आहे? 7.8 बरोबर. तर एकच 0 आहे तर इथं 0 देता येईल ना आपल्याला? देता येईल. तर बघा इथं जर 0 दिलं 6 + 0 किती झाले? 6. 8 आणि 3 किती झाले? 11चा 1 हातचा आला 1. 7 आणि 1 किती झाले? 8. 8 आणि 8 16 झाले. 16चे 6 हातच्या आला 1. 1 आणि 1 2. 26.16 आलं होतं. मिटवू? त्याच्यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा. 53 48 5 भागीला 5 न भागाकार द्यायचं होतं. केलं का? करून पहा बरं. ज्यांनी पेपर नाही दिलाय त्यांनी सोडवून पहा. झालं? 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 बघा झालं का? किती आला? 1697 चुकलं. 10697 जल्दी आया करो. 8 बजे रहता है. खिले वहां पे मत बैठो. दूसरे ले लो चेयर. दादा चेयर घेऊन घे बरं एक. झालं? बघा मी सांगू. 5 1 5 1 आलं. त्याच्यानंतर 3 ला 5 न भाग जाणार आहे का? नाही. म्हणून 0 दिलं. त्याच्यानंतर किती झाले? 34 झाले ना. 5 कम 30 आलं. किती उरले? 4 उरले. 45 48 झालं ना. 5 9 45 किती उरले? 3 उरले. 35 झालं. 7 5 35 किती आलं असतं? 10697 आलं. समजलं? समजलं आता? त्याच्यानंतर
35 नंबरचा क्वेश्चन बघा. $237.690 divided by 15. सोडवून बघा. झालं. चला किती आलाय? आन्सर किती आला? 15,000. हा आन्सर आहे 15.846. आला का सगळ्यांचा? नसेल आला तर बघा. 15 ना फाळा काढा. 15 एक किती उरले? 8 उरले. 15 × 90 होते, म्हणजे 15 पाचा करावं लागेल. 15 पाचा 75 चे 5 किती उरले? 12 उरले ना. किती झाले? पॉइंट नंतर विचार करू आपण, ठीक आहे. इथं 6 आला असता ना. 15 8 120 किती झालं? 6 उरले ना. 6 उरले. 90 छान 69 झाला बरोबर. त्याच्यानंतर 15 × 60 किती उरले? 9 उरले. 90 झाला. 15 × 90 आला. इथपर्यंत सगळ्यांचं झालं. त्याच्यानंतर बघा भागाकारामध्ये पॉइंट काय होतात? मायनस होतात. तर इथं बघा, इथं पॉइंट आहेत का? नाही. इथं किती पॉइंट आहेत? किती संख्येनंतर? 3 संख्येनंतर आहे. तर डायरेक्ट भागाकारात 3 संख्येनंतर पॉइंट द्यायचा. 1 2 3 किती आलं असतं? 15.846 आला. सोपा होता. त्याच्यानंतर आता बढिया क्वेश्चन आला. प्रश्न लिहून घ्या, मी सांगत आहोत. सांगू? क्रमाने येणाऱ्या पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सोडून पहा. झालं. किती आला? 465 आलं का? आलं तुमचं? आलं नाही आलं?
अश्विन आला? आला? सुहाग आला? आला? बघा मी सांगतो एकदा, काय करायचं आहे, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 30 नैसर्गिक संख्या आहे बरोबर, तर संख्या लिहायची. किती संख्या झालं? किती आलाय? आन्सर किती आला? 15,000. हा आन्सर आहे 15.846. आला का सगळ्यांचा? नसेल आला तर बघा, 15 ना फाळा काढा. 15 एक किती उरले? किती उरले? 8 उरले. 15 × 90 होते, म्हणजे 15 पाचा करावं लागेल. 15 पाचा 75 चे 5 किती उरले? 12 उरले ना? किती झाले? पॉइंट नंतर विचार करू आपण, ठीक आहे. इथं 6 आला असता ना. 15 8 120 किती झालं? 6 उरले ना? 6 उरले. 90 छान 69 झाला बरोबर. त्याच्यानंतर 15 × 60 किती उरले? 9 उरले. 90 झाला. 15 × 90 आला. इथपर्यंत सगळ्यांचं झालं. त्याच्यानंतर बघा, भागाकारामध्ये पॉइंट काय होतात? मायनस होतात. तर इथं बघा, इथं पॉइंट आहेत का? नाही. इथं किती पॉइंट आहेत? किती संख्येनंतर? 3 संख्येनंतर आहे. तर डायरेक्ट भागाकारात 3 संख्येनंतर पॉइंट द्यायचा. 1 2 3 किती आलं असतं? 15.846 आला. सोपा होता. त्याच्यानंतर आता बढिया क्वेश्चन आला. प्रश्न लिहून घ्या, मी सांगत आहोत. सांगू? क्रमाने येणाऱ्या पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? झालं? किती आला? 465 आलं का? आलं? तुमचं आलं? नाही आलं? अश्विन आला? आलं? सुहाग आला? आलं? बघा मी सांगतो एकदा, काय करायचं आहे, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 30 नैसर्गिक संख्या आहे बरोबर, तर संख्या लिहायची. किती संख्या लिहिलाय आपण? 30 लिहिलं. गुणिला या संख्ये समोरील एक संख्या. 30 नंतर कोणता संख्या येते? 31 भागीला किती? 2. बघा कटत आहे ना. किती आलं? 15 दुणे 30. 15 आलं. 15 गुणिला 31 करायचं राहिलं तर 15 1 15 चे 5 हातचा आला 1. 15 तिरी 45 ने 46. तर बेरीज किती आली असती? 465. समजलं? सोपा होता ना. त्याच्यानंतर याच्यावरचा फॉर्म्युला पण लिहून देईल, पण हे ट्रिक्स होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 37 नंबरचा प्रश्न बघा. हा मिटव ना.
3,5 व 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा. सांगू का आन्सर? बघा काय म्हणलंय, 3, 5 आणि 7 या अंकाचा वापर करून निर्माण होणारी 3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या या दोन संख्येतील काय काढायचं आहे, फरक. बरोबर. तर काय करायचं, एक लिहायचा उतरता क्रम आणि एक लिहायचा चढता क्रम. समजलं? तर बघा 7, 5, 3 लिहिलं. त्याच्यानंतर चढता क्रम किती होईल, 3, 5, 7 मायनस करा. 13 मधून 7 गेले किती उरले, 6 उरले. इथं 4 उरलेत ना, 4 मधून 5 गेले किती, 14 मधून 5 गेले किती उरले, 9. इथं 6 उरले, 6 मधून 3 गेले किती उरले, 3. आला 396 सगळ्यांचा. सोपा होता ना. त्याच्यानंतर मिटवू. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा 38 नंबरचा. एकदम सोपा आहे. 0.4 प्लस 0.44 प्लस 0.124 बरोबर किती. सोडवलं का क्वेश्चन? सगळ्यांनी सोडवलं. सोपा होता. एकदा सांगू बघा किती लिहायचे आहे. एकदा आहे, दोनदा, तीनदा असेल, नंतर चारदा. बरोबर. तर सोडवायच्या वेळेस काय लिहायचं आहे, किती संख्या आहेत, 1, 2, 3, 4. तर 4, 3, 2, 1 गुणिला किती 4. 4 1 4 2 4 3 12 2 हात चाला 1. 4 4 16 1 17 लिहिलं. बघा किती संख्येनंतर पॉइंट आहे, 1 2 3 4. इथं द्यायचं 1 2 3 4. 4 संख्येनंतर पॉइंट दिला तर 1.7284 येईल ना आन्सर. आलं? समजलं का? ह्या गोष्टी आपण पुन्हा उद्यापासून एकदा घेणार आहोत. ठीक आहे ना. म्हणजे जे नवीन आले असतील त्यांना समजून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 39 नंबरचा क्वेश्चन मिटवा. (6.4 into 3.2 plus 2.4 into 0.5 बरोबर किती. सोडवा बरं. बापा डोका धरलं. सोडवून बघा.
आला किती आला 668 गुड. आलं बाकीच्यांचा झालं. बघा कसं सोडवलंय. 32 गुणिले 64 गुणिला 32 किती आलं. गुणाकार सांगा डायरेक्ट. 2048 गुणाकार केलं. बघा किती संख्येनंतर पॉइंट आहे. 1 आणि 1 2 झालं. 2 संख्येनंतर पॉइंट दिलं बरोबर. प्लस त्याच्यानंतर 2.4 इंटू 0.5 किती येते 1.20 येते ना इथं. ठीक आहे. झिरोचा तसा गरज नसते पण आपल्याला आता फिलहाल गरज आहे. 8 आणि 0 किती झाले 8. 4 आणि 2 6 पॉइंटचा पॉइंट. 20 आणि 1 किती झाले 21. आलं सगळ्यांचा समजलं ना. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन मिटव थांबतो.